पुढचा विधी बघू स्नान. उद्वर्तन केल्यानंतर म्हणजे उटणे लावल्यानंतर आपल्याला स्नान अवश्य करायचे आहे. तर अति थंड पाणी किंवा अति गरम पाण्याने स्नान करायचे नाही. समशीतोष्ण पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. समजा हिवाळा किंवा पावसाळा आहे म्हणजे अतिशीत ऋतू आहेत आणि तिथे जर आपण अति थंड पाण्याने जर स्नान केले तर वात आणि कफाचा उपद्रव वाढतो. आणि समजा उन्हाळा आहे आणि अतिउष्ण वातावरण आहे त्या ठिकाणी जर अति गरम पाण्याने स्नान केले तर रक्त आणि पित्त कुपित होतात. त्यामुळे समशीतोष्ण पाण्याने स्नान करायचे. आणि डोक्याच्या वरती सुद्धा अतिउष्ण गरम पाण्याने स्नान करायचं नाही, डोक्यावर घ्यायचं नाही, कारण नेत्र आणि केसाच्या आरोग्यास ते चांगले नाहीये. तर आता बघू की स्नानाचे फायदे. तर शरीराची खाज, अंगावरचा मळ, आलेला घाम, घामामुळे येणारी दुर्गंधी हे नाहीसे होते. मांसपेशीला आलेला थकवा, तहान, शरीरातील उष्णता कमी होते. तसेच रक्तप्रसादन करणे म्हणजेच रक्त शुद्ध करणे हेही स्नानाचा एक गुण आहे. डोळ्यावर येणारी झापड कमी होते. हृदयासाठीही चांगली आहे. सर्व इंद्रिय प्रसन्न होतात, मन प्रसन्न होते, उत्साह वाढतो आणि सगळ्यात महत्वाचं जाठराग्नी तो तीव्र होतो. स्नानामुळे जे आपल्या त्वचेच्या ठिकाणी जे भाज्य पित्त असतं तिथनं ते बाहेर स्नानामुळे जात नाही, आत जातं आणि आत ज्वाला